नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा यूट्यूब चॅनल गणेश तांबे व्लॉग्स मध्ये. आज यदगाव मैदानात आहे आणि जसं आता महाराष्ट्रामध्ये ज्या चर्चेत असणारी जोडी म्हटलं तर 4x4 कबाली आणि मोरदरीकरांचा हरण्या, दोघांच्या संदर्भात आपण जरा जाणून घेणार आहोत. मला वाटते 5-6वं मैदान असेल तुषार ना, 6वं मैदान असेल, गाडी फायनल राहिली. तर जरा जाणून घेऊ कबाली बद्दल आणि नंतर मोरदरीच्या हरण्याकडे जाऊ आपण. तुषार नमस्कार. नमस्कार. काय सांगशील कबालीचं काय, असं सलग 6 मैदान म्हणजे दोन्ही हरण्या आणि कबाली 6 मैदानामध्ये फायनलला जोडी राहिली, काय सांगशील? काय झालंय, आमची गाडी गटून पळती, म्हणजे गाडी आमची तशी घरचीच आहे ती दोन्ही बैल, त्याच्यामुळे काय विषय येत नाही. गाडी आमची घरची चांगलीच पळती, त्याच्यामुळे आम्ही काय गाडी फोडायचा लय काय विषयच घेतला नाही कोणाचा की आपण गाडी फोडून हाणू. काय फक्त मैदान पडले की आपण ही करायचं, फोन करते सोनूभाऊ आम्हाला की ही मैदान करू, मी करतो कधी की ही मैदान करू, आमच्या दोघांचं नियोजन करून आम्ही गाडी ही पळावं. नक्कीच. काय सांगशील कबालीचं स्पीड त्याचं किंवा पळण्याचं कसं कसा पळ आहे, काय सांगशील? बैलाचं स्पीड म्हणजे एवढं म्हणजे चांगलंच स्पीड आहे, पण बैल पुढल्या रानात गाडी चांगली म्हणजे निकालाला बैल चांगला पोहतो, पुढे वाढूनच पोहतो. निकाल गाडी ओढून म्हणजे लावतोच ते वैशिष्ट्य. वैशिष्ट्य मुळात आता हा कबाली हा घरचा का विकत घेतलेला आहे आपण. आपले किल्ले मच्छिंद्रगड मध्ये श्रीकांत साळुंके मित्र आहेत, त्यांच्याकडनं आपण खोंड असताना आदत म्हणजे आपण घेऊन शिकवला आपणच. त्याच्यानंतर कसं काय, त्याच्यानंतर सराव चालू केला, फेरं टाकल्यावर वाटलं की आपल्याला अंदाज आला की काहीतरी करू शकते. सुरुवातीला चांगलं स्पीड धरलं आदत मध्ये, त्यांनी आपले चांगले म्हणजे मैदान बी केली, बिनजोड बी केलं आणि फायनलला बी राहिला. म्हणजे आदत म्हणजे पहिल्यांदाच पळावला ना, पहिल्याच मैदानात फायनल राहिलो होतो. आणि तिथनं थोडंसं आमचं नियोजन काय झालं, थोडंसं बैल येड्यागत करायला लागला. परत नंतर ना बैल परत रान धरलं, दुसऱ्यात पळायला लागला परत चांगला, आणि त्याच्यावर पळायला लागला म्हणजे चांगलं. आता गती काय सायदाती. नक्कीच. काय सांगशील, जसं म्हणजे वय वाढलं तसं स्पीड वाढलं तसं स्पीडच वाढत गेलं बैलाचं. आणि कसं होतं, थोडंसं नियोजन बी पाहिजे, नियोजनाशिवाय म्हणजे की आपला बैल कुठं पोहोचतोय, कुठली बैल घातली पाहिजे, हे बी नियोजन झालं पाहिजे. नक्कीच मित्रांनो, हा महत्वाचं सांगितलं तुषारनं. आणि नियोजन पाहिजे, आपला बैल कोणत्या रेंजला पळतोय आणि कोणत्या बैलावर सोबत पळला पाहिजे, हे तुमचं नियोजन लागलं तर नक्की गाडी फायनल जाणार. जसं आता कबाली आणि हरण्या, मला वाटतं 6वं मैदान असेल. काय सांगशील, कसं नियोजन लागतं, म्हणजे कसं नियोजन असतं तुमचं कबालीचं हरण्याचं? हरण्याचं नियोजन काय नसतं, आमचं एकच असतं. दोघांचं नियोजन असं असतं की दोघांना जर पैर नाही चांगलं झालं मोठं, तर आम्ही आपल्या घरचीच गाडी हाणतो. कुठलं मैदान अजिबात कुणाला फोन नाही करत, काय नाही. 1-4 जणांना फोन करायचं, मोठी बैलवाली त्यांनी आपलं सांगितलं की टोलवाटोली करतात, केली की मग समजून जायचं आपण काय डोक्याला ताण घ्यायचं नाही, आपली घरची गाडी पळवायची. नक्कीच. मग काय महत्वाचं, घरची गाडी फुल स्पीड पळत असताना काय मला नाही वाटत बाहेरची गरज लागली. त्या खांदाने आली तरी हरण्या बाहेरनं पळतो दोन्ही खांदी, हे बैल बाहेरनच पळतो दोन्ही खांदी, पण आम्ही हे बैल आतनं घालतो ते बैल बाहेरनं घालतो कडे. ते नाही म्हणजे तुम्हाला अडचण एक नंबर लागू किंवा नंबर लागू आणि खान फिरून गाडी हालू शकते. मित्रांनो, एक वैशिष्ट्य असतं, कारण काय माहिती का, बाहेरचा बैल आतनं पळणार भरपूर आहे, बाहेरनं पळणार असला ना म्हणजे मालकाला टेन्शनच नसतं तुषार की कुठलंही लागू द्या गाडी, भले 1 नंबर येऊ द्या, 9 नंबर येऊ द्या, म्हणजे भीती नाही मनात की शंका राहत नाही गाडी पळेल का नाही. एकंदरीत आता आजचं मैदान, ह्याच्या अगोदरच्या आता 5 मैदान बघितलंय आपण, आता 6 मैदान ही जोडी पळली. सगळ्यात जास्त कोणत्या मैदानात स्पीड लागलेली ह्या जोडीच्या गाडीला, म्हणजे कबालीला आणि हरण्याला? वाटराच्या मैदानात स्पीड लागली होती गाडीला. काय सांगशील, कसं स्पीड होती? स्पीड म्हणजे खालण्याची गाडी तर टाकत होती, ती खालपासून जी रान तोडत जायची गाडी, ती पुढे म्हणजे निर्वाद वरचे सोज मोरे कसं म्हणतात त्या पद्धतीच गाडी पुढे निकाल सुट्टाच गट सेमी फायनल तिन्ही फेर. रिप्ले घ्यायलाच नको, अजिबात नाही. बघितलं अजिबात नाही, निकालच त्यांनी निकालच दिलाय. आणि आता पण रिप्लेचा विषयच नव्हता, काय की निकालच द्यावा लागते, एवढी सुट्टी गाडी लागते. कबालीचं प्रामुख्यानं घरचं दावणीचं कसं नियोजन असतं तुषार? दावणीचं नियोजन म्हणजे बैलवाजी वेळाच आहे थोडा, दादू आमचा असतो, दादू बैलापाशी असतो, दादूकडे ती घरचं नियोजन सगळं दादूकडे दिले. दादू सगळं बघतो? दादू सगळं बघतो घरचं. दादूला काय मारत वगैरे नाही, त्याला कसा आहे स्वभाव रागीटच आहे, पण तो दादूच्या हातावर. आता अलगूच घातलाय आपण, ते मारतोच बैल आम्हाला बी. दादूला काय करत नाही बैल, एका कासऱ्यावर दादू सोडतो, एका कासऱ्यावर घेऊन जातो, इकडे गोट्यातनं बाहेर काढतो, खाया रत्ती पाणी सगळं त्याच्याकडे असतं. बघा मित्रांनो, वैशिष्ट्य असतं, एवढा मोठा बैल आहे. आणि आता तुषार, मला वाटतं सगळे टॉपचे बैल तुषार म्हणजे सगळे महाराष्ट्रातले तुषारला ओळखत नाही असं कोण नाही, प्रत्येक बैला सोबत असतो तुषार. चांगली बैल तुषारच्या हाताखाली गेलेत, पण स्वतः कबालीवर असून सुद्धा तो त्याला जवळ येऊन देत नाही. एक वैशिष्ट्य असतं मित्रांनो, मुख्य प्राण्याचं वैशिष्ट्य असतं. आजचं कसं वाटतंय, काय आज फायनल राहिली गाडी?
फायनलला आनंद म्हणजे आम्हाला सकाळीच वाटत होतं की आपली गाडी 100% फायनलला राहणारच. आणि त्यात तुम्ही सकाळी आलता, शुभेच्छा दिल्या तर भारी वाटलं. अजून एक नंबर म्हणजे शुभेच्छा महत्वाचं काय आपली कसं होतं, आपण चर्चा करण्यापेक्षा लोकांनी बी चर्चा केली पाहिजे. बरोबर. आणि लोकांच्या किंवा आपल्या चर्चेपेक्षा आपल्या बैलात पळ असला तर मालकालाही टेन्शन नसतं. मालक कुठे जातात कबड्डी? आता मालक गेले तर फिरायला गेलेत बाहेर जरा, ती फॅमिली संग फिरायला गेलेली. मला मगाशी कळलं की कुठेतरी बाहेर गेले तर आमची गाडी पळून आली न आम्हाला निम्यातच फोन आला की आपली गाडी लागली म्हणून. तुमच्या दोर त्यांना समजलं लगेच. काय वाटतंय तुषार, असं घरचं म्हणजे गुलाला आला, आता मालक नाहीत आहे सध्या, पण गुलाला आल्यानंतर काय घरचं वातावरण म्हणजे काय हीच नाही, फक्त एवढं असतं की नियोजन चाललं बाबा. घरची म्हणतात आयला लयच डोक्याला ताप झालाय पोरांच्या, असं करतात पोरं तसं करतात. म्हणजे 12-1 वाजेपर्यंत आमचं फोनच चालतात बैलाविषयी, दुसरा काहीच विषय नसतो. सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचं फोन येतात. नियोजन लागलंच पाहिजे. एवढ्या लांब आल्यासारखं गाडी राहिली पाहिजे. एवढ्या लांब आम्ही 120 किलोमीटर वरून आलो. ते बैल मला वाटतं एक 150-200 किलोमीटर वरून आलो. आमच्या डोक्यात असतं की बाबा आपण तिथे गेलो म्हणजे आपली गाडी राहिलीच पाहिजे. आणि वैशिष्ट्य झालं आता बरं का, म्हणजे मोरे सरकारने मगाशी पुकारलं की सलग म्हणजे फायनल राहतो का तर राहतो, ही जोडीचं एक वैशिष्ट्य. काय सांगशील त्याच्या मागचं? त्याबद्दल काय नाही, गाडी म्हणजे अशी खालनं जी तळ टाकून जाते ती गाडी पुढे निकालात वाढतच जाते, त्यात काहीच नाही. आणि काय मोऱ्यांना आता 2 मैदान आमची सलग गाडी राहिली, तिसऱ्या मैदानापासून मोरेच पुकारायला लागले की रात्री म्हणजे रात्रीची गाडी, गटाला गाडी आता आली की तेव्हाच मोरे पुकारतात. सलग फायनल राहणारी गाडी आणि मालकांची मन जुळल्यात, त्यामुळे काही गाडी फुटत नाही, फुटणार बी नाही आमची. नक्की. मित्रांनो, तुषार हे तू बोला, मालकांची मन जुळली. कारण ही जुनी जी रूढ होती ना तुषार, आपल्या पहिल्या बंदीच्या अगोदर 2 वर्ष आम्ही बघत होतो लहान असताना की आमच्या गावचा नांद्या पळायचा, सातेवाडीचा, भरपूर टॉपचे बैल, शेवाळ्याबांचा राजा, गौतमांचा नांद्या. त्या काळात आम्ही लहान म्हणजे शारदा पाटलांच्या चांद्या, ह्या गाड्या एवढ्या स्पीड मध्ये पळाय, पण 2 वर्ष तुषार पहिरे फुटत नव्हते. आता टिकून राहत नाहीत पहिरे. काय सांगशील, कसं वाटतं टिकून राहत नाहीत? काय होतंय, एखाद्या मैदानात काय होतंय की बाबा गाडी एखाद्या मैदानात मार खाल्ला तर ती गाडी काय थोडासा मालकांनी विचार केला पाहिजे, आपला बैल कुठं कमी पळाला, आपला बैल कमी पळाल्यावर पळालाच. आता 1-2 मैदान आमचा बैल कमीच पळत होता त्या बैलाबरोबर, पण ती काही हीच नव्हतं की आम्ही तरी बी आपलं नियोजन करून आम्ही ही गाडी हाणायची तर हाणायची. सोन्याबाबा आम्हाला का म्हणलं नाहीत की इथं नको तिथं नको, आपली गाडी हाणायची तर हाणायची. आणि महत्वाचं दोन्ही मालकांना संगनमत झाली, म्हणजे सारखे झाले पाहिजे. घरातलाच बैल आहे त्याच्यामुळे काही हीच नाही. आणि मध्यंतरी मी पण बघितलं हरण्याविषयी, म्हणजे हरणे जरा घरचा व्हिडिओ व्हायरल झाला मला वाटतं इंस्टावरती, युट्यूबला बऱ्यापैकी बघितलं. घरचं एकंदरीत हरण्याचं वातावरण बघितलं. कबालीचं कसं घरचं वातावरण कसं असतं? वातावरण तसंच आहे, पण घरच्यांचा बी सपोर्ट पाहिजे. म्हणजे असं नाही की आपणच आलो घरचे, आता सगळी घरची लावी बघतात. बरोबर. गाडी लागली किती वेळा आम्ही जर साईडला कुठे बसलो तरी आम्हाला फोन येतो की ह्या गटात लागली गाडी, बाबा आवाज नाही आला, सीमेला गाडी लागली. नक्कीच. आणि मग आता गाडी कशी झुकणार तुम्ही असं विचारतात आम्हाला घरची सुद्धा. मग घरच्यांना बी आवड पाहिजे. बरोबर. घरच्यांना आवड असली तर तुम्ही नुसते आवड करून काय उपयोग नाही. आता घरचे तुमच्या वैतागणार, रोज जातोय मैदानला, ह्याला नाद लागलाय, म्हणजे हे घरचं पण प्रेम पाहिजे तेवढं. कसं होतं, गुलाल घेतल्यावर घरची बी नाराज होत नाही, बाबा काहीतरी पोरं करतात. नक्कीच. आनंद म्हणजे घरची बी आनंदातच असतात. नाही तर उगाच जायचं गटाला मार खाऊन यायचं ती ही नाही ना, ती गाडी राहते म्हणून सगळीच ही होता आनंदातच ना. प्रामुख्याने करता गाडीवरती हरणे आणि कबालीचे जॉकी कोण कोण असते तुमचं? आपलं गोटे ड्रायव्हर एक असते आणि नितीन ड्रायव्हर आवरवाडीचे, दोघच. ह्याच्या व्यतिरिक्त अजून कोण असते की विठ्ठल ड्रायव्हर असतात, छोटे ड्रायव्हर असतो, आपला शुभम ड्रायव्हर शिंदेवाडीचा असतो, सगळ्यांना. आणि आता आपला नवीन एक पोरगा चालू केला आपला हर्षू ड्रायव्हर वागळवाडीचा. पोरगा म्हणजे चांगल्या गाडी आणते, त्याचा आता 12वीचे पेपर चालू आहे त्याच्यामुळे थांबवलाय जरा. नक्कीच. मध्यंतरी मला वाटतं मागच्या 8-15 दिवसापूर्वी कबाली आणि वजीर पण आपला मागड त्यांचा कशी गाडी पळेल तिचं पण चर्चा बरीच झालेली. ती बी गाडी सुट्टीच पळत होती. काय झालं ते बी बैल चांगलाच पळतो त्यांचा, पण बैलाला काय होतं थोडासा हलका बैल असला का नाही बैल ओढतो एकटाच गाडी. ती गाडी बी चांगली गटून पळती, चढ असू द्या उतार असू द्या, ही बी गाडी तशीच पळती. चढबीड काय म्हणजे मला वाटतं त्या मैदानाला फायनल बरेच सगळे टॉपचेच होते त्या मैदानामध्ये, आणि त्या मैदानात 1 नंबर केला. गाडी होती पहिलीच बैलाची गाडी, म्हणजे राहायचा बैल फायनलला, पण गाडीच्या मैदानात आम्हाला यशच नव्हतं. तिथं आम्हाला गाडी मिळाली, बैलांनी दिली. तात्यांना म्हणलं तात्या गाडी राहू दे, आम्हाला तात्या म्हणले राहू दे, काय नाही. तात्या दिलदार मनाचा राजा माणूस आहे, तात्यांचं मन मोठं आहे आणि फ्री स्वभाव आहे तात्यांचा. तात्या एकदम फ्री बोलणार, ओळख सगळ्याला देणार, सगळ्याला हातात हात
काय चाललंय काय नाही, म्हणजे एक आपुलकी असते. आणि मैदानात जर तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात राहायचं असलं तर सगळ्याला धरून राहिलं पाहिजे. कारण जर तुम्हाला असं नाही की मीच म्हणून चालत नाही, आज तुमचा बोलतोय उद्या माझा बोलतोय, सगळ्याला धरून राहायचं. जाता जाता एक प्रश्न, आज काय वाटतंय, आज कशी पडेल गाडी फायनलला गाडी? आता बघू चिठ्ठी कशी निघते, पण काय अडचणीच येत नाही, दोन्ही खांदी कडेचीच बैल आहेत, त्याच्यामुळे काय नाही, काय गाडी सुट्टीच एक नंबर करेल. तुमच्या आता कबालीला आता हरण्याकडे जाऊ आपण जरा. कबालीला फायनल साठी शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं